हात फिरे तिथे लक्ष्मी बसे. आचरणातून मिळालेली जीवनशिक्षा. इतके जमीन असूनही तो गरीब का झाला? कारण एक छोटी सवय. आपल्याकडे सगळं असूनही आपण दुःखी असतो आणि काही जण कमी असूनही समाधानी असतात. का बरं असं? एका गावात मधू आणि प्रभाकर नावाचे दोन शेतकरी राहत होते. दोघेही जिवलग मित्र होते. मधूकडे मोठी शेती होती तर प्रभाकरकडे थोडी जमीन होती. पण फरक इतकाच नव्हता. प्रभाकर मनाने समाधानी होता तर मधू कायम चिंतेत असायचा. एके दिवशी प्रभाकर मधूच्या घरी गेला. मधू खूपच त्रस्त दिसत होता. घरात दुर्गंधी पसरली होती. सामान अस्ताव्यस्त पडले होते. अंगणात कचरा साचलेला होता. प्रभाकरने विचारले, मित्रा, काय झाले? इतका उदास का दिसतोस? मधू दुःखी आवाजात म्हणाला, समजत नाही, माझी शेती का नष्ट होत आहे? इतकी जमीन असूनही गरजेपुरते धान्य पिकत नाही. असंच चालू राहिलं तर जगणंही कठीण होईल. हे ऐकून प्रभाकर म्हणाला, तू माझ्या घरी चल. तिथून आपण एका संताकडे जाऊ. ते तुला योग्य मार्ग दाखवतील. दोघेही प्रभाकरच्या घरी आले. अंगणात प्रवेश करताच मधू थक्क झाला. अंगण स्वच्छ झाडलेले होते. सडा रांगोळी काढलेली होती. जनावरांचे गोठे स्वच्छ होते. घरात जास्त श्रीमंती नव्हती, पण प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवलेली होती. देवाच्या तसबिरींना ताज्या फुलांचे हार होते. घरात प्रसन्न आणि शांत वातावरण होते. प्रभाकरच्या पत्नीने हसत मुखाने त्यांचे स्वागत केले. प्रेमाने जेवण वाढले. जेवणानंतर प्रभाकर आणि त्याची पत्नी पुन्हा आपल्या कामात गुंतली. कुणीही वेळ वाया घालवत नव्हते. हे सगळं पाहून मधूच्या मनात विचारांची वादळं उठली. थोड्या वेळाने प्रभाकर म्हणाला, चल मित्रा, आता संताकडे जाऊ. मधू शांतपणे हसला आणि म्हणाला, मित्रा, मला आता संताकडे जाण्याची गरज नाही. तुझ्या घरी येऊनच माझे डोळे उघडले. यशासाठी संतांची नव्हे तर योग्य आचरणाची गरज असते. मी आता तुझ्यासारखा स्वच्छता, शिस्त आणि परिश्रम यांचा मार्ग स्वीकारेन. असं म्हणत मधू घरी निघाला. पण यावेळी तक्रार करत नव्हता, तर बदल करण्याच्या निर्धाराने जात होता. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. स्वच्छता, शिस्त आणि स्वावलंबन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. बदल दुसऱ्याकडून अपेक्षेण्यापेक्षा तो स्वतःपासून सुरू करावा. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.